राज्यातील 12वी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून मोठी घोषणा। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधरांना 10,000 रुपये स्टायपेंड। अखेर बहुप्रतीक्षित वाघनख महाराष्ट्रात दाखल। 19 जुलैला राज्य सरकारच्या वतीने साताऱ्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन। तरीही वाघनख खरी की खोटी, आदित्य ठाकरेंचा सवाल। अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का। शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी सोडली साथ। अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। जरांगे पाटील विरोधकांचा अजेंडा चालवतायत का? फक्त फडणवीसांनाच टार्गेट का करतायत? भाजप नेते प्रवीण दरेकरांचा थेट सवाल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका न पटणारी, आंबेडकरांचं मत। तर आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं, जरांगेंचं आवाहन। जरांगे ओबीसी प्रकरणात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना आमची गरज। भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या जागेवर विधानसभेला काँग्रेस देणार पर्यायी उमेदवार। 6 वर्षाच्या निलंबनाची ही शक्यता। नाना पटोलेंकडून हायकमांडची क्लोजर रिपोर्ट सादर। विधानसभेसाठी पुढील 2 दिवसात भाजपची भूमिका स्पष्ट होणार। उद्या आणि परवा भाजपच्या कोर कमिटीची मुंबईत मॅरेथॉन बैठक। बैठकीला महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार। पूजा केडकर प्रकरणाचा अहवाल इंग्रजीत भाषांतरित करून गुरुवारपर्यंत सुपूर्द करा। राज्य सरकारचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश। केंद्राच्या समितीकडे अहवाल देणार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा। बळीराजा कष्टकऱ्यांसह राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, शिंदेंचं विठुरायाला साकडं। तर नाशिकच्या सटाण्यातील अहिरे दाम्पत्याला शिंदेंसोबत पूजेचा मान। आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी भक्तांचा महामेळा। चंद्रभागेच्या तीरी स्नानासाठी वारकऱ्यांची गर्दी।